मी संसदीय कामकाज मंत्री ना, किंवा विधेयक आणायचं असतं, कायदा करायचं असतं, तर लोकशाही परंपरा आहे की विरोधकांना पण समोर बसवा की आणि त्यांनाही सहभागी करून द्या. तर शोधून आणून 50 जण आहेत ना, कोणाचे 10 आहे, कोणाचे 18 आहे, कोणाचे 20 आहे. आता असं सरकार कसं आहे, तर आंबेडकरी म्हणजे त्यांच्या इंग्रजींच्या वतीने मी शब्द देतो की आंबेडकरी मंत्री आहे, इंग्रजी मंत्री की तुला कोणी अधिकार दिला, माझा मंत्री 4 वर्ष राहिलंच ते काम चांगलं करतोय. त्यामुळे 4 वर्ष अजून हे सरकार असल्यामुळे, तिजोरीची किल्ली आपल्याकडे असल्यामुळे, ती आणखीन कोणाकडे जरी असली तरी त्याच्यावर मुख्यमंत्री असल्यामुळे कारण समोरची लोक म्हणणार तिजोरीची किल्ली आमच्या हातात आहे, पण तिजोरीचं मालक आमच्याकडे. कारण त्या अविरोधात सध्या विरोधक फिरत आहेत. विरोधक म्हणजे हे त्याला दुर्दैव त्याला कलियुगाचं शेवटचं पर्व म्हणतात की कलियुग असा आला की आपणच एक पहिले होतो समोर बहुतेक वर्षी तिघांनी योजना केलेली दिसते प्रकारची की मजा नाही ना निवडणूक मिळवायला. समोर कोणीच नाही जिल्ह्यामध्ये, अनेक ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार नाही. महाभारत नाही, महाभारतामध्ये खरी लढाई असते. निवडणूक होते, कार्यकर्ते जगते, तू तिकडे मी असं दिसते. त्यामुळे तिजोरीचा मालक इकडे आहे. त्यामुळे विकासाच्या बाबतीमध्ये काळजी करायचं कारण नाही. सगळ्यात शेवटी एकच मुद्दा मांडून माझं बोलणं संपेल. तो असं आहे की ह्या लोकशाहीमध्ये करता करता रस्ते, गटर, दवाखाने म्हणजे विकास असं काय. रस्ते गटर रस्त्याशिवाय चालत कसं, गाड्या घेताना गटर झालं पाहिजे. तर नवीन नवीन योजना आणून गटरचं पाणी शुद्धीकरण करून वापराचं पाणी कसं आणता येईल. आता आपण पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात 11 STP म्हणजे आपण जे पाणी वापरतो ते शुद्ध करण्याचे 11 STP 1800 कोटी ते बसवतात की ज्यामुळे 100 लिटर पाणी आपण वापरलं 80 लिटर पाणी पुन्हा वापरत. ते गाड्यांना वापरता येतं, गाड्यांना वापरता येतं, माणसांना वापरता येतं. पिण्याचं पाणी त्याचा कशाला वापरतात असे